हॅलो, माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे। माझ्याकडे हे हिरवी चवळी आहे, कच्ची आता चवळीची शेंगामधली मी सोलून काढले ते चवळीचे दाणे। हे बघा, बघू शकता, सोलून काढून मस्त स्वच्छ धुतलं आहे। हे कवळं आहे इथं, हे वाळलेली चवळी नाही आहे। हे कवळ्या शेंगातली मी काढून सगळे दाणे सोलून घेतले आणि सोडून स्वच्छ धुवून घेतले। आता आपण एका पातेल्यात काढून घेऊया। ह्याला आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया, थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ह्याच्यात पाणी टाकून चांगलं ह्याला शिजवून घेऊया। हे बघा, बघू शकता, आपलं मस्त शिजले। हे बघा, हातात दाबू शकता दाणा। हे बघा, मस्त असं शिजलंय। खायला खूपच चांगलं लागतं चवीला। हे ओला हुरडा खाल्ल्यासारखं आहे ह्याचं। हे कसं आताच्या भाषात लोक कसं चवळी हे ते म्हणतात, आमच्याकडे ना ह्याला अलसंब्या म्हणतात। ओल्या दाण्याची भाजी एकच नंबर लागते। सुक्या तर करून खाताच, पण हे ओल्याची पण भारी लागते खायला। हे मिडियम साईजचा एक कांदा चिरून घेतलाय, हे एक टोमॅटो चिरून घेतलाय। हे वाटण आहे खोबऱ्याचं, हे आलं लसूण घालून वाटून घेतलेलं वाटण आहे खोबऱ्याचं। हे कोथिंबीर आहे। कढई ठेवून घेतले, कढई गरम झाले। आता मी मोहरी टाकून घेते ह्याच्यात। हे बघा, बघू शकता तुम्ही, मोहरी तडतडली की आपण जिरे टाकून घेऊया। जिरे तडतडले की कढीपाला टाकून घेऊ। बारीक कट केलेला कांदा पण टाकून घेऊया। टाकायचं आपलं सगळं जिरे मोहरी कढीपाला चांगलं तडतडलं पाहिजे। चांगलं तडतडलं ना आपल्या भाजीला खमंग असा वास येतो, सुगंध चवीला चांगली लागते। एकच नंबर भाजी तोंडात। चांगला कांदा आपला तांबूस रंगाचा होईपर्यंत आपण परतून घ्यायचं। ह्याला भाजी चवीला चांगली उतरते। कांद्याचा रंग बदललाय, आपण टोमॅटो टाकून घेऊया। कोण कसं आहे खडे मसाले पण टाकून घेतं। मी कसं माझ्याकडं मसालाच आहे ना, त्याच्यामुळं सगळे मसाले घालून केलेली मिरची आहे माझ्याकडे। मी नाही टाकणार खडे मसाले। तुम्हाला टाकून घ्यायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता। आता आपण खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊया ह्याच्यातच। बघा, मस्त फिरवून घ्यायचं, चांगलं व्यवस्थित परतून 2 मिनटं परतू द्यायचं ह्याला वाटण। मगच आपले मसाले टाकायचं, नाहीतर आपले मसाले जळत्यात, टाकायचं नाही। त्याला जरा चांगलं 2 मिनिट परतून जरा तेल सुटलं ना मग मसाले टाकायचे आपले। हे बघा, बघू शकता आपल्या वाटणाला कसं तेल सुटलंय मस्त। हे बघा, आता मसाले टाकून घेऊया। मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता। लहान मुलं खाणार असेल तर कमी। मी काश्मीरी लाल मिरची टाकले। हळद कसं टाकून घेणार नाही मी, हळद आपण ते शिजवताना टाकलेलं आहे चवळीच्या सोबत, मीठ हळद। आणि तुम्हाला जर टाकायचं असेल ना ते गरम मसालेसुद्धा टाकून घेऊ शकता, एक अर्धा चमचा। मी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेते। बघा, धने जिऱ्याची पावडर वगैरे टाकायची काही गरज नाही। आता चांगलं असं ह्याला परतून घेऊया मस्त तेल सुटलेपर्यंत। भाजी चवीला अप्रतिम लागते, खूपच सुंदर लागते, टेस्टी लागते, भारी लागते भाजी आहे खायला ओल्या चवळीची। हे चवळीच्या दाण्याची भाजी तर आमची आजी करायची, पण ह्या चवळीच्या डाळीची ना पोळ्यासुद्धा आमची आजीने करायची। पोळीसुद्धा मस्त लागते खायला चवळीच्या डाळीची, एकच नंबर लागते चवळीच्या डाळीची पण भाजी। मसाले ड्राय झाले ते त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतले। हे बघा, भाजी असं एकच नंबर लागते खायला चवीला। व्हिडिओ ते शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे तुम्हाला समजेल।
पोळ्या पण करेन मी एखाद्या दिवशी याच्या चवळीच्या डाळीच्या. कमेंट करून सांगा मला. आता आपण वाफून घेतलेली चवळी टाकून घेऊया ह्याच्यात. हे बघा, बघू शकता. तुम्हाला सुक्की करायचं असेल तर सुक्की करू शकता, ग्रेव्ही करायचं असेल तर ग्रेव्ही करू शकता. भातासोबत, भाकरीसोबत, चपाती, बाजरीची भाकर, नाचणीची भाकर, पराठा कशासोबत पण चांगली लागते. भाजी खायला एकच नंबर लागते, भारी टेस्ट. झाकण लावून आपण ह्याला उकळी काढून घेऊया 2 मिनटं. 2 मिनटं झाले. मस्त अशी उकळी आली आपल्या. बघा कसं तेल सुटलं तरी मस्त. बघू शकता तुम्ही. आता आपण हिरवी कोथिंबीर टाकूया बारीक चिरून घेतलेली. आणि कसं आहे, रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जरा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा. हे असेच माझे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. बघू शकता मस्त आपल्या भाजीला कसं रंग आले. सुरेख एकच नंबर. झणझणीत चमचमीत अशी आपली भाजी झाली. ह्याच्यामध्ये काही काही लोक बटाटे टाकतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा टाकून घेतला तरी सुद्धा चालतंय. मस्त असं आपली भाजी. हे बघा मस्त असं आपलं ताट जेवण्यासाठी तयार आहे. एकच नंबर. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा.